हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. चला आज आपण झटपट बनणारी बटाट्याची एक भाजी पाहूया. टिफिनसाठी तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी बटाटे उकडून घ्यायचे आहेत. इथे मी आधीच बटाटा उकडून घेतला होता. बटाटा उकडताना आपल्याला यामध्ये मीठ घालायचे, म्हणजे बटाट्यामध्ये मीठ आतपर्यंत जातं आणि बटाटा खाताना आळणी लागणार नाही. तर त्यासाठी बघा मी कुकरला बटाटे शिजवून घेतले आहेत आणि कुकरच्या भांड्यामध्ये मीठ घातलं होतं, पाणी घातलं होतं थोडं. आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि मग बटाटा शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे बटाटा खूप कच्चाही राहणार नाही आणि खूप ओव्हरकुकसुद्धा होणार नाही. तर बघा अशा पद्धतीने मी ते सगळे बटाटे सोलून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा इथे आपले संपूर्ण बटाटे सोलून झालेले आहेत. इथे मी 5 बटाटे घेतले आहेत, पण तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये ही भाजी करायची आहे तितके तुम्ही बटाटे कमी जास्त करू शकता. आता इथे बघा मी मिरची घेतली आहे, त्याचबरोबर लसूण घेतला आहे. या रेसिपीसाठी आपल्याला लसूण थोडा जास्तीचा वापरायचा आहे आणि मिरचीसुद्धा एखादी जास्तीचीच घालायची. बटाटा थोडा तिखटच खायला छान लागतो. बघा अगदी दरदरीत असं मी हे वाटून घेतलं आहे. खूप जास्त बारीक वाटायचं नाही आहे, वाटताना पाणीसुद्धा घालायचं नाही आहे आपल्याला. त्यानंतरनं गॅसवरती बघा कढई तापत ठेवली होती, त्यामध्ये तेल आहे. तेलामध्ये मोहरी घालून घेतली. इथे जवळपास 2-2.5 पळी तेल आहे. जिरं आणि मोहरी घातली. मोहरी आणि जिरं छान तडतडलं, त्यानंतरनं हिंग घातले. हिंगसुद्धा छान फुललेलं आहे बघा. हिंग छान असं त्याचा सुगंध दरवळला ना की त्यानंतरनं आपल्याला यामध्ये जे मिक्सरला बारीक करून घेतलेला लसूण आणि मिरची होती ती घालून घ्यायची आहे. आणि आता हे छान असं बघा मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि लसूण परतेपर्यंत आपण परतवून घेऊया. यामध्ये तेलाचा वापर थोडा जास्तच करायचा, म्हणजे ही भाजी खायला अजून जास्त छान लागते. पण जर तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही कमी घातलं तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतरनं इथे एक मीडियम साईजचा कांदा मी छान असा बघा कट करून घेतला होता. अगदी बारीक कट नाही केला आहे आणि खूप मोठाही नाही ठेवला आहे, चौकोनी असा कट केला आहे मी, पण थोडा मोठा मोठा. तर आता हा कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा. बघा गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरच आपण हा कांदा परतवून घेतला आहे. मीडियम फ्लेमवरती कांदा टोमॅटो परतला म्हणजे मग तो इरमत नाही आणि खायलासुद्धा छान लागतो. आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा टोमॅटो छान असा चौकोनी कट करून घेतला होता, तो ॲड केला आहे. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हे सतत हलवत राहा, कारण आपण यामध्ये सुरुवातीला मिरची आणि लसूणची पेस्ट घातली आहे. ती शक्यतो कढईला लगेचच चिटकते, त्यामुळे मध्ये मध्ये हलवत राहायचं. आता इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलं, म्हणजे कांदासुद्धा लवकर मऊ होईल, त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा छान असा मऊ होईल. यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो. त्यामुळे नक्कीच कांदा टोमॅटो घातल्यानंतर या भाजीत थोडंसं मीठ नक्कीच घाला. बघा मीडियम फ्लेमवरती इथे मी टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करूया. मसाले खूप बेसिक आहेत. सगळ्यात आधी थोडीशी हळद घातली, त्यानंतरनं धना पावडर घातलेली आहे. आता यामध्ये मी गरम मसालासुद्धा घातला आहे, अगदी थोडासा. हे मसाले आपण तेलावरती कांदा टोमॅटोसोबत थोडे परतवून घेऊया. अर्धा मिनटं फक्त टोमॅटो आपल्याला कांदा टोमॅटोसोबत परतवून घ्यायचं आहे. म्हणजे मसाले आपल्याला कांदा टोमॅटोसोबत परतवून घ्यायचेत. त्यानंतरनं बघा यामध्ये बटाटा ॲड करूया. आता बटाटा घालताना अशा पद्धतीने कुस्करून घालायचा हाताने. जर आपण सुरीने कट केला ना तर त्याची टेस्ट म्हणावी अशी येत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी नेहमी बटाट्याची भाजी करताना अशा पद्धतीने कुस्करूनच घालते. म्हणजे कसं बटाटा खूप मोठा राहत नाही आणि जरा बारीक बटाटा असेल की तो खायलासुद्धा छान लागतो. बघा इथे मी संपूर्ण बटाटा अशा पद्धतीने फोडूनच याच्यामध्ये टाकलेला आहे. तर बघा आपण आता संपूर्ण बटाटा घालून घेतला. यावरती अगदी थोडंसं मीठ घालते आहे पुन्हा. आपण सुरुवातीला मीठ घातलं आहे, त्याचबरोबर बटाटे उकडतानासुद्धा मी मीठ घातलं होतं, म्हणून आत्ता थोडंसंच मीठ घातलेलं आहे. आता ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची. बघा अशा पद्धतीने ही भाजी करायला खूप सोपी आहे,
पण जर या पद्धतीने केली ना, भरपूर लसूण आणि मिरची वाटून घातला, कांदा टोमॅटो फोडणीला घातला की ही भाजी खरंच खायला खूप छान लागते. त्याचबरोबर यामध्ये धना पावडर आणि त्यासोबतच गरम मसाला घातला की याची चव अजून जास्त छान येते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये मॅगी मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. बघा, भाजी मी छान मिक्स करून घेतली. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि 1-2 मिनटं छान वाफ काढून घेऊया. बटाटा तर शिजलेला आहे, पण अशा पद्धतीने वाफ काढून घेतल्यामुळे मसाल्यांचा जो अरोमा आहे तो आतपर्यंत जातो आणि बटाट्याची भाजी खाताना छान लागते. बघा, अगदी अशा पद्धतीने कलथ्याने जो बटाटा मोठा आहे तो असा फोडत मी ही भाजी तयार करून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी मस्त झालेली आहे. तुम्हाला माझी आजची ही अगदी सोपी रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक हे खूप जास्त मोलाचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा. उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपी